टर्मिनल असते किंवा गाड्या ज्या सावंतवाडी स्थानकावरून थांबे मिळत नाही, त्याला इथल्या आमदारांचा जो नकारात्मक भूमिका जी आहे ती कारणीभूत आहे का, असा आता प्रश्न पडतो. आमदार काय थेट भूमिका घेत नाही, पण तेच कणकवलीचे आमदार आपल्या वृद्ध झालेल्या गाड्या मिळवतात आणि एक दोन नवीन गाड्या सुद्धा त्यांना मिळतात. मग आमचे आमदार, सावंतवाडीचे आमदार ज्यांनी आंदोलन केलं होतं टर्मिनलसाठी, ते आता मागे का राहत आहे? ते इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सांगत होते की टर्मिनल साठी मी आग्रही आहे, नवीन गाड्यांसाठी मी रेल्वे मंत्र्यांना भेटतोय. पण आता मात्र ते आपण निवडून आल्यानंतर किंवा खासदार साहेब निवडून आल्यानंतर ती गप्प आहे. अशी परिस्थिती केवळ फक्त जनतेला बोलवण्यासाठी तुम्ही इलेक्शनच्या अगोदर घोषणा करणार आणि इलेक्शन झाल्यानंतर जी आश्वासनं दिली ती कामं करणारच नाही, अशी एकंदरीत आमदारांची स्थिती दिसते. आमदारांनी आता थेट काहीतरी भूमिका घ्यावी. एक तर होय म्हणून सांगावं सावंतवाडी टर्मिनल होईल, नाही तर स्पष्ट सांगावं की तुम्ही ही मागणी सोडून द्या, मग आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू. जर त्यांना खरोखरच म्हणायचं आहे की टर्मिनल व्हायला पाहिजे आणि केंद्र शासन जर करत नसेल तर आमदार साहेबांनी आमच्या बरोबर यावं, ते आणि आम्ही एकत्र आंदोलन करूया. पण काहीतरी आमदारांनी आता भूमिका घेतली.